नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण पुणे महानगरपालिकेअंतर्गत 2025 साठी जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। वर्ग 1 ते वर्ग 4 या पदांसाठीची 7336 पदांसाठीची जी रिक्त पदे आहेत त्याच्यासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे। पुणे महानगरपालिकेची PCMC अंतर्गत म्हणजे जी भरती प्रक्रिया झालेली आहे किंवा PMC अंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्याच अनुषंगाने आता ही दुसरी भरती जी आहे तर ती होणार आहे 2023 नंतरची। तर एकूण 16,369 रिक्त पदापैकी 9,033 पदे जी आहेत ते भरलेली आहेत आणि आता सध्या रिक्त पदे जी आहेत 7,336 रिक्त पदे जी आहेत वर्ग 3 आणि वर्ग 4 या घटकामधले पुणे महानगरपालिकेमध्ये। आणि आता जे पुणे महानगरपालिकेचा जो विस्तार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे तर 34 गावांची संख्या जी आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे आहे ते कर्मचाऱ्यावर जो कामाचा ताण येत आहे त्यामुळे जे आहे तर कर्मचारी भरती म्हणजे जी नवीन भरती प्रक्रिया जी आहे तर ती होणार आहे। याच्यात काही द्विधा नाही आहे, परंतु याची भरती कधी असणार आहे, ही भरती कोण करणार आहे, याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतून देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुणे महानगरपालिकेमध्ये वर्ग 1 ते वर्ग 4 या पदासाठीची जी 16,369 पदे रिक्त होते त्याच्यामधले 9,033 पदे भरली आहेत आणि 7,336 पदे जे आहेत ते रिक्त आहेत वर्ग 3 आणि वर्ग 4 साठीचे। PMCने 2023 मध्ये जी भरती प्रक्रिया राबवली गेली होती तर TCS मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली गेली होती आणि याच्यासोबतच जे आहे तर PMC म्हणजे PMC मध्ये जी भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्यामध्ये जे घाण भत्ता कर्मचारी आहेत यांच्या वारसांना जे आहे तर ते नोकरी मिळण्याचा मार्ग जो आहे तर तो मोकळा झालेला आहे। न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती होणार आहे। तर ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे तर याचा प्रस्ताव जो आहे तर तो आता आलेला आहे आणि आता हा प्रस्ताव जो आहे तो मंजूर झाला की याची भरती प्रक्रियेची प्रक्रिया जी आहे तर ती तात्काळ सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये एकूण जागांची संख्या जी आहे ती 7,000 प्लस असणार आहे वर्ग 3 ते वर्ग 4 या पदासाठीची। भरती कोण करेल तर याच्यामध्ये जे आहे तर जे आता परिपत्रक जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा TCS करेल, IBPS करेल की PMC करेल हे त्याच्यामध्ये निश्चित होईल आणि त्यानंतरच त्याच्या संदर्भातली अपडेट येईल। तर याच्यामध्ये जे आहेत पदे कुठले कुठले असणार आहेत तर याच्यामध्ये विविध पदे असणार आहेत। मग क्लास 3 आणि क्लास 4 साठीचे तर मग याच्यामध्ये शिपाई असू शकतो, पहारेकरी असू शकतो किंवा अग्निशामक मोचक असू शकतो, लिपिक, टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक असे पद असणार आहेत। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, त्यासाठीची वयोमर्यादा काय असेल, अभ्यासक्रम काय असणार आहे तर अभ्यासक्रम त्या पदाचा वर्ग 3 आणि वर्ग 4 साठीचा TCS IBPS पॅटर्ननुसार जो अभ्यासक्रम दिला जातो तो अभ्यासक्रम जो आहे तर त्याच्यावर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा। आणि निवड प्रक्रिया झाल्याच्या नंतर जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचे जे तुम्हाला डिटेल लागतात ते सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेल। त्यानंतर पदभरती कोणती असेल आणि किती असेल हेही तुम्हाला याच्यात सांगितलेलं आहे। तर PMC अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे। लवकरच याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे। प्रस्ताव जो आहे तो आलेला आहे, त्याच्यावर मंजुरी मिळाली की जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ही भरती प्रक्रियेची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे। तर PMC मध्ये जे आहे तर कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता ही भरती प्रक्रिया लवकरच जी आहे तर ती केली जाण्याची शक्यता जी आहे तर ती सांगायला हरकत नाही आहे। तर PMC अंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार आहे। जर तुम्ही सरळ सेवा आणि कंबाईन या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर कंबाईन आणि सरळ सेवा या परीक्षेचा अभ्यास करताना दोन्ही अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करा। सरळ सेवेच्या ह्या ज्या भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्याच्या शासनाने 75,000 पदे भरण्याचे जे आश्वासन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया पण ग्राह्य धरली जाणार आहे। त्याच्यासोबतच नगर परिषदेची जी भरती असते तीही याच्यामध्ये असते। तर आता ही PMCची भरती जाहिरात जी आहे तर ती येणार आहे। ऑलरेडी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे। PCMC आणि PMCची ऑलरेडी जाहिरात येऊन गेलेली आहे
त्यानंतर पनवेल महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेलेली आहे. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये जालना महानगरपालिका जी नवीन महानगरपालिका म्हणून उदयास आलेली आहे, तर त्या महानगरपालिकेची जाहिरात येणं बाकी आहे. यासोबतच इतर जे नगर परिषदेच्या जाहिराती ज्या आहेत तर ते येणार आहेत. तर त्याच्यासाठी अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. PMCची भरती प्रक्रिया संदर्भातला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.